मित्रांनो, काही लाडक्या बहिणींना यापुढे हप्ते मिळणे बंद होणार आहे। राज्य शासनाने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची नवी यादी जाहीर केली आहे आणि ह्या यादीतून असंख्य लाडक्या बहिणींचे नाव वगळण्यात आले आहे। यासोबतच योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर काही ठराविक बँकमधीलच अकाउंट चालणार आहे, अन्यथा तुम्हाला पुढे एकही रुपया मिळणार नाही। काय आहे ही अपडेट जाणून घेऊया आपण आजच्या ह्या व्हिडिओद्वारे। तसेच आतापर्यंत जर तुमच्या बँक खात्यात एकही रुपया आला नसेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत अगदी लक्षपूर्वक बघा। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक नम्र विनंती तुम्हाला करतोय, जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर नवे असाल तर शासनाच्या विविध योजनांची इत्थंभूत माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओ लगेच सुरू करूया। मित्रांनो, आज आहे दिनांक 11 नोव्हेंबर आणि लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक मोठी अपडेट पुढे आलेली आहे। नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार महायुती सरकार लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये छाटणी करण्याच्या बेतात आहे। ज्यांच्या फॉर्ममध्ये त्रुटी आढळल्या आहेत, ज्यांनी चुकीची माहिती देऊन योजनेचा लाभ मिळवण्याचा प्रयत्न केला आहे, अशांना यापुढे योजनेचा लाभ तर मिळणार नाहीच, शिवाय आतापर्यंत जे पैसे तुम्हाला योजनेद्वारे बँक खात्यात मिळाले ते सुद्धा तुमच्याकडून परत घेतले जाणार आहे। तेव्हा मित्रांनो, लाभार्थी यादीत अजूनही तुमचे नाव आहे की नाही, जी यादी अपडेट करण्यात आली आहे त्यात लाभार्थी म्हणून तुम्ही आहात की नाही, हे सर्वप्रथम तुम्हाला चेक करायचं आहे। आता ही प्रक्रिया स्टेप बाय स्टेप समजून घ्या। सर्वप्रथम तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे। तिथे तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड एंटर करून लॉग इन करून घ्या। तिथे ॲप्लिकेशन सबमिटेड किंवा केलेला अर्ज यावर क्लिक करा। तिथे अनुक्रमे तुमचं नाव, ॲप्लिकेशन नंबर, फोटो, ॲप्लिकेशन स्टेटस संजय गांधी असं लिहिलेलं दिसेल। ॲप्लिकेशन स्टेटस पुढे अप्रूव्ड असं दिसायला हवं। तसंच एक महत्त्वाची बाब लक्षात घ्या की संजय गांधी यापुढे जर नो असं लिहिलेलं असेल तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही, मात्र जर त्यापुढे यस लिहिलेलं असेल तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही संजय गांधी आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या दोन्ही योजनांचे लाभार्थी आहात आणि मग कदाचित तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो। अजूनही याबाबत कोणताच शासन निर्णय झालेला नाही की तुम्ही कोणत्याही एकाच योजनेचे लाभार्थी असायला हवे, मात्र लेटेस्ट रिपोर्टनुसार सरकार असं जाहीर करू शकते की लाभार्थी दोनपैकी कोणत्याही एकाच योजनेचा लाभ उचलू शकतात। तेव्हा याबाबत जागरूक राहा। या विषयाबाबत कोणतीही नवी अपडेट आली तर आपल्या चॅनलद्वारे तुम्हाला लगेच कळेल, तेव्हा चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा। काल एक अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ मी आपल्या YouTube चॅनलवर शेअर केला आहे, ज्यात माझी लाडकी बहीण योजनेचे पुढील हप्ते मिळवण्यासाठी काय करावे लागणार, बँक खाते कोणते चालेल आणि कोणत्या महिलांना पुढील हप्ते मिळू शकणार नाही याबाबत सविस्तरपणे सांगितले। मात्र कमेंट सेक्शनवरून अनेक लाडक्या बहिणींनी त्यांच्या शंका मांडल्या, तेव्हा त्या शंकांचं निरसन आता करतोय। एक महत्त्वाची बाब लक्षात घ्या की बँक अकाउंट कोणतंही चालेल। अनेकांचं एकापेक्षा अधिक बँकेत अकाउंट असतं, पण त्या सर्व खात्यांपैकी कोणा एकाच बँकेत तुम्हाला आधार कार्ड सीडिंग करता येतं। ज्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक असेल, केवायसीची प्रक्रिया पूर्ण झालेली असेल, केवळ त्याच बँक खात्याची डीबीटी इनेबल होत असते। विविध सरकारी योजनांचे पैसे तुमच्या बँक खात्यात कुठल्याही अडचणीशिवाय जमा होण्याकरिता डीबीटी इनेबल असणे अत्यावश्यक असते। तेव्हा ज्या लाडक्या बहिणींनी अजूनही हे डीबीटी इनेबल केलं नसेल, अजूनही आधार कार्ड बँक खात्याला लिंक केलं नसेल, त्यांना नक्कीच समस्यांचा सामना करावा लागणार आहे। सध्या सर्वत्र लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला 6व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहे आणि हा 6वा हप्ता 1,500 वरून 2100 रुपये करण्याचा निर्णय नुकताच महायुती सरकारने घेतला आहे। मात्र जर तुमची डीबीटीच इनेबल नसेल तर हे पैसे काही तुम्हाला मिळू शकणार नाही। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर इनेबल असणे केवळ लाडकी बहीण योजनेकरिताच नव्हे तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, उज्ज्वला योजना, PM किसान योजना, रेशन कार्ड यांसारख्या राज्य शासनाच्या तसेच केंद्र शासनाच्या विविध योजनांद्वारे पैसे डायरेक्ट आपल्या बँक खात्यात मिळवण्यासाठी अत्यावश्यक आहे। तेव्हा हे काम सर्वप्रथम तुम्हाला करून घ्यायचं आहे। आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेक महिलांचे आधार कार्डच अपडेट नाहीये, काहींच्या घराचा पत्ता बदललाय किंवा कार्डातील आणखी काही माहिती चेंज झाली आहे। तेव्हा ही माहिती अपडेट करून घेणे अत्यावश्यक आहे। निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर आणि सरकारच्या सत्ता स्थापनेनंतर जर लाडकी बहीण योजना, अन्नपूर्णा योजना, रेशन कार्ड धारक योजनेचे फॉर्म पुन्हा चेक करण्यात आले आणि अशा अर्जांमध्ये जर काही त्रुटी आढळल्या, आधार कार्ड अपडेट नसल्याचे आढळले तर तुमचे नाव लाभार्थ्यांच्या यादीतून वगळले जाऊ शकते। तेव्हा ही रिस्क घेण्यापेक्षा लवकरात लवकर तुमचे आधार कार्ड अपडेट करून घ्या। यासोबतच जर तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पुढील हप्ते कुठल्याही अडचणीशिवाय हवे असतील तर काही महत्त्वाची कामे लवकरात लवकर करून घ्या, जसे की रेशन कार्डाची KYC आणि गॅस सिलेंडरची EKYC।
अनेक महिलांना लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत 5ही हप्ते तर मिळालेत, म्हणजेच एकूण 7,500 रुपये त्यांना मिळाले. मात्र मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅस सिलेंडरची सबसिडी अजूनही त्यांच्या बँक खात्यात जमा झालेली नाहीये. आणि यामागे मुख्यतः 2 कारणं होते. ते म्हणजे एकतर महिलेच्या नावावर गॅस सिलेंडरचे कनेक्शन नसणे आणि दुसरे कारण म्हणजे EKYC ची प्रक्रिया पूर्ण झालेली नसणे. तेव्हा ह्या 2 प्रक्रिया देखील लवकरात लवकर पूर्ण करून घ्या. ज्या महिलांना अजूनही लाडकी बहीण योजनेचा 1ही रुपया मिळालेला नाहीये, त्यांच्याकरिता एक आनंदाची बातमी पुढे आलेली आहे. अशा महिलांना पैसे मिळायला सुरुवात झालेली आहे. मागील व्हिडिओच्या कमेंट सेक्शनद्वारे अनेक बहिणींनी याबाबत सांगितले आहे की नुकतेच त्यांच्या बँक अकाउंटमध्ये उर्वरित पैसे जमा झाल्याचा मेसेज आला आहे. तेव्हा तुम्हाला देखील अजूनही पैसे मिळाले नसतील तर संयम ठेवा. या वेळात ज्या प्रक्रिया मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्या, जसे की आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणे, DBT इनेबल करणे, आधार कार्ड मधील माहिती अपडेट करणे इत्यादी प्रक्रिया पूर्ण करून घ्या. जर ऑलरेडी ही कामे तुम्ही पूर्ण केली असतील तर मग काळजीचं काहीच कारण नाही. तुमच्या हक्काचे पैसे तुम्हाला मिळतील म्हणजे मिळतीलच. मित्रांनो, यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेशी संबंधित काही महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेऊया. मित्रांनो, कोल्हापूर राज्याच्या विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना हा प्रचाराचा केंद्रबिंदू बनला आहे. नुकत्याच कोल्हापुरात झालेल्या एका सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेत 1500 रुपयांऐवजी दरमहा 2100 रुपये देण्याची घोषणा केली आहे. महायुती सरकारच्या ह्या घोषणेला प्रत्युत्तर म्हणून महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात महालक्ष्मी योजनेअंतर्गत 3000 रुपये देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. नेमक्या ह्याच मुद्द्यावरून आता विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये टीकाटिप्पणी सुरू असल्याचे चित्र आहे. या मुद्द्यावर भाष्य करताना खासदार धनंजय महाडिक यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये घेणाऱ्या महिला काँग्रेसच्या रॅलीत दिसल्या तर त्यांचे फोटो काढून घ्या, त्यांची नावे लिहून ठेवा. आपल्या शासनाचे घ्यायचे आणि गायचं त्यांचं असं चालणार नाही. त्यांचे फोटो आमच्याकडे द्या, त्यांची व्यवस्था करतो. कोण जास्त बोलायला लागली किंवा दारात आली तर तिला फॉर्म द्यायचा आणि यावर सही कर म्हणायचे. आम्ही पैसे लगेच बंद करतो, असा इशाराही महाडिक यांनी दिला. मात्र महाडिकांच्या या वक्तव्याचा समाचार खासदार प्रणिती शिंदे यांनी घेतला आहे. त्या म्हणाल्या की महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे, येथे महिलांचा सन्मान केला जातो. परंतु धनंजय महाडिक यांनी महिलांचा अवमान केला आहे. त्यांनी राज्यातील समस्त महिलांची माफी मागितली पाहिजे. यातून भाजपची महिलांकडे पाहण्याची नेमकी प्रवृत्ती काय आहे हेच दिसले आहे. त्यांच्या या विधानाचा निषेध नोंदवते, असे शिंदे यांनी म्हटले. मित्रांनो, महाडिकांचं हे विधान राज्यात व्हायरल होऊ लागल्यानंतर आणि त्यांच्यावर टीकेची झोड उठू लागल्यावर त्यांनी या प्रकरणी माफी मागितली आहे. आपल्या माफीनाम्यात ते म्हणाले की माझ्या वक्तव्याने कुठल्याही माता भगिनींचे मन दुखावले असेल तर त्यांची माफी मागतो. माझे हे वक्तव्य कुठल्याही माता भगिनीचा अपमान करण्यासाठी मुळीच नव्हते, तर निवडणूक काळात राजकीय प्रचार करताना विरोधी पक्षाच्या खोट्या प्रचाराला बळी पडणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजना ही फक्त महायुती सरकारमुळेच यशस्वी झाली असल्याचे ठामपणे नमूद करताना चुकून आलेली प्रतिक्रिया आहे. मित्रांनो, यानंतरची महत्त्वाची अपडेट म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातील एका प्रचार सभेदरम्यान महाविकास आघाडीवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. धुळ्यातील एका प्रचार सभेत ते म्हणाले की लाडकी बहीण योजना बंद करण्याचा काँग्रेसचा डाव आहे. हे सरकार सत्तेत येता कामा नये, कारण गोरगरिबांच्या हक्कासाठी लढणाऱ्यांपैकी ते नाहीत. ते कधीच जनतेचे भले होऊ देणार नाही. महाविकास आघाडीचे नेते हे लाडकी बहीण योजनेच्या विरोधात आहेत. त्यांनी या योजनेविरुद्ध न्यायालयात देखील दाद मागितली आहे आणि हा पैशांचा चुराडा असल्याचे जाहीरपणे म्हटले आहे. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेशी संबंधित तसेच शासनाच्या विविध योजनांच्या लेटेस्ट अपडेट्स करिता व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.